जेवा की. एखाद्या दिवशी उशीर झाला तर काय होते. हा या बापाची शाळा हळू जेवा. येता आधीच उशीर झालाय. अरे चल पटकन बस. अव आत्याबाईंचं औषध संपलंय, येताना घेऊन या. भीमा सर आले. हो सर आता आला. ठीक आहे, ही फाईल घे, सरांच्या सह्या घे आणि मला आणून दे. सर तेवढं कामाचं बघा ना. हो रे, लक्षात आहे माझ्या, काळजी करू नकोस. आत्याबाईंचं औषध आणलं नाही का. इतके दिवसात परमनंट झाले असता तर आज पगार बी जास्ती असता. माझा जीव देऊ का. अहो, तुझा पगार झाला की आणतो. भीमा, अरे भीमा, मधल्या सुट्टीत माझ्यासोबत चालशील का. घरचा किराणा आणायचा होता. तुला काही काम नाही ना. नाही सर, नाही म्हणजे मला पण आणायचा आहे किराणा. बरं ठीक आहे. अरे आपली ती मागचे 450 बाकी आहेत ना. आत्ताचे राहू द्या, अरे मला बी दुकान माल भरावा लागतो ना. देतो नंतर. आता कधी देणार ते मग. देतो ना. हा एवढंच राहू दे. काही नाही रे, बायकोची चप्पल तुटली होती. सर तेवढं आपलं कामाचं बघा ना. हो रे, मी प्राचार्यांशी बोललोय, पण प्राचार्य म्हणतात माझ्या हातात काहीच नाही. तरी मी ऐकलंय का शिपायांच्या रिक्त जागा भरायच्या, पण 4 लाख रुपये भाव कुठला. हे सांगायसाठी मी तुला इकडे घेऊन आलो. काय पण मी इथं 4 वर्षापासून काम करतोय ना. अरे हो, पण आता माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे. आता वरूनच भाव फुटला, पैसे तर भरावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. तरी अकाउंटच्या परांजपेंना भेटून बघ. सर अहो एवढे पैसे आणायचे कुठून. याची व्यवस्था तुलाच करावी लागेल, नाही तर नोकरी जायची आजची. बरं चल. अरे मोठ्या लोकांच्या गोष्टी अशाच असतात, त्यांना पैसे द्यावाच लागतात, त्याशिवाय नोकरीचे कामं होत नाही. सर याचं तेवढं कामाचं गरीब आहे बिचारा. होय, पण त्याला सगळं सांगितलं ना. सांगितलं. मग होईल, काहीतरी होईल. भीमा
भीमा अरे महादेव तू पुण्यावरून कधी आलास? कालच आलोय. किती दिवसाकरता आला? चांगली 10-15 दिवसांची सुट्टी काढून आलोय. तुझं कसं चाललंय? चाललंय आपलं. परमनंट झाला का नाही अजून? नाही अजून, पण होईल. पगार किती मिळतो रे तुला? पगार मिळतो आपला पोटा पाण्यापुरता. ठीक आहे. तू संध्याकाळी घरी आहे, आपण निवांत बोलू. असं इथं का बसलात? बरं नाही का तुम्हाला? अहो बोला ना, काय झालं? परमनंट व्हायला 4 लाख रुपये मागतात. अगो बया, आता आपल्याकडचा अर्धा एकर आणि खूप, आणि तुझे दागिने बी गहाण ठेव. एकदा मी परमनंट झालं का आणू समजा परत. हवं पडू भपी. मग मी काय करू? दादा, एवढा पण कमी भाव नाही चालू. पैसे घर तुला आहे आणि याच्यापेक्षा मी जास्त देऊ शकत नाही. 180 शेवट. अहो पण तुझं पैसे साहेबांना दिले. आता बॉडी ठरवेल काय करायचं ते. पण साहेब, काम पक्क होईल ना? काय रे विकास? अरे आता शिपाई म्हणून लागलो इकडे. किती बिस्किट पुढे दिले. शिपाईची जी रिक्त जागा होती त्याच्यात विकास गोडसेची नियुक्ती केलेली आहे. साहेब, तुला सायन्स विभागात टाकलेलं आहे. 200 रुपये वाढवलेले आहे. मी तुला म्हणालो होतो एवढ्या पैशात काम होणार नाही म्हणून, तरी मी माझ्या परीने प्रयत्न केला. साहेब, साहेब ते पैसे. अरे एकदा बॉडीत गेलेले पैसे परत मिळणं कठीण. तरी मी प्रयत्न करतो. मिळाले तर ठीक, तसं मिळणं कठीणच आहे. माझे पैसे बुडाले.
अरे म्हणालोय ना तुला प्रयत्न करतोय म्हणून. हा निघ आता. अरे एकदा बॉडीत गेलेले पैसे त्याच्यात विकास गोडसेची नियुक्ती केली आहे. अरे एकदा बॉडीत गेलेले पैसे त्याच्यात विकास गोडसेची नियुक्ती केली आहे. त्याच्यात विकास गोडसेची अरे एकदा बॉडीत गेलेले पैसे विकास गोडसेची नियुक्ती